परभणी शहरातील जिल्हाधिकारी परिसरात उपोषण मैदानावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। या आंदोलनात BM भांगे, DL उमाटे, गणेश शिंदे, देवानंद अंबुरे, शिवाजी पाचकोर, दिगंबर मोरे, राजकुमार धबडे, यशवंत मकरंद, रंगनाथ चव्हाण, उपेंद्र दुधगावकर, विष्णू मुंडे, गोविंद चोरघडे, प्रकाश हरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मुख्याध्यापक संघाच्या आदेशानुसार परभणी जिल्हा मुख्याध्यापकाच्या वतीनं हा धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। या धरणे आंदोलनामध्ये शासनाकडे अनेक प्रलंबित न्याय मागणे त्याचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन मागच्या 19 तारखेपासून समन्वय संघाचं जवळपास 30 जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन चालू आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आज हे आंदोलन मुख्याध्यापकाच्या मार्फत आहे। या मागण्यामध्ये प्रमुख मागणी ही मागच्या 15-20 वर्षापासून विनावेतन काम करणारे शिक्षक असतील, अंशतः अनुदान तत्वावर काम करणारे शिक्षक असतील, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। जुन्या पेन्शनच्या बाबतीत काय की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि 2005 नंतर 100% अनुदान आलं अशा शिक्षकांना, प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे। त्याचबरोबर सेवकांची पदं भरल्या जात नाहीत, शिक्षकांची पदं भरल्या जात नाहीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं भरल्या जात नाहीत, शिक्षकांना वैद्यकीय परिपूर्ती योजना कॅन्सल झाली पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आहे आणि या आंदोलनाला मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे। शासनाने एवढे करून बी महाराष्ट्रात धरणे आंदोलन होऊन जर ह्या मागण्याची दखल जर नाही घेतली तर अखिल महाराष्ट्र संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने जी पुढची दिशा ठरवली जाईल आणि त्या पुढच्या दिशेचा टप्पा शाळा बंद आंदोलन असा असणार आहे। अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने माझी शासनाला विनंती असेल की त्यांनी ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्हाला न्याय देऊन ह्या मागण्या सोडवाव्यात अशा प्रकारची मी शासनाला विनंती करेन। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।